भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, पल्लवीला नानांकडनं हे कळलंय की आशाने ते सगळे पुरावे तिजोरीत ठेवलेले आहेत. सोहनलालला असं समजलं की आशा आणि अजयची केस क्राईम ब्रांचमध्ये ट्रान्सफर झालेली आहे. पल्लवीला आशाने सांगितलेल्या जुन्या गोष्टी आठवतात, ज्यामुळे आशाला अंदाज येतो की आशाने तिजोरीचा लॉकरचा नंबर काय ठेवला असावा. पल्लवी जाऊन तिजोरी उघडते आणि त्यातून एक सीडी आणि दुसरे काही पुरावे हाती लागतात. आता पुढे. ही ती डायरी आहे जी आशा लिहायची नेहमी. मला पूर्ण खात्री आहे की ह्यामध्ये तिने सगळ्या पुराव्यांविषयी लिहिलं असावं. आणि नानू, ही सीडी? बाळा, ही सीडी कामिनीने आम्हाला याबद्दल सांगितलं होतं. ही ती सीडी आहे जी आशाला कोणीतरी पाठवली होती. वाव दीदी, दॅट्स अ ग्रेट न्यूज. थँक गॉड. माहितीये तुला, मनातल्या मनात प्रे करत होती मी की तुम्हाला यश मिळो ह्यात. दॅट्स ग्रेट दीदी. पण दीदी, त्या तिजोरीमध्ये शेवटी सापडलं काय? ओ अच्छा. ओके दीदी. पण तू पोलीस स्टेशनमधून घरी कधी येशील? ठीक आहे दीदी. ओके बाय. काय झालं ग कृतिका? कुणाशी बोलत होतीस? इतकी आनंदात आहेस तू? मम्मा, पल्लवी दीदीचा फोन होता आणि ती तिजोरी उघडण्यात यशस्वी झालेली आहे. आता सगळे पुरावे घेऊन ती पोलीस स्टेशनला गेलीये. आता तर सगळं काही समोर येणारच येणार मम्मा. काय होतं त्या तिजोरीमध्ये? हे बघ, हे तर माहित नाही मम्मा. काय झालं मम्मा? तू अशी एकदम अवाक का झालीयस? कसला विचार करतेस तू मम्मा? मी विचार करत होते कृतिका की हे सगळे ते पुरावे तर नाहीये ज्याची भीती तुझ्या पप्पांना जास्त आहे. नाही, त्याची आपल्या डोक्याला कटकट नको व्हायला. मम्मा, जर पापांनी काही केलंच नाहीये तर मग कटकटी व्हायचं काय कारण आहे ग? हीच तर अस्वस्थ करणारी बाब आहे बाळा. तुझे पप्पा काय करतात, केव्हा करतात, का म्हणून करतात, या गोष्टीचा तर अंदाजच लावता येऊ शकत नाही. मी तर आजपर्यंत अंदाज नाही लावू शकले. तुम्ही तर लहान आहात अजून. आणि हो, पल्लवीने सगळ्या गोष्टी सोपवल्यात पोलिसांकडे की सोपवणार आहे? नाही मम्मा, पोलिसांनी ते सगळे पुरावे बघितले सुद्धा. मी आलेच हा मम्मा. पल्लवीने असं का केलं? तिने सगळे पुरावे आधी स्वतः बघायला हवे होते, नाहीतर मग आम्हाला सांगायला हवं होतं. न जाणता उमजता सगळे पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले सुद्धा. गायत्री, कसला विचार करतेस? कुठे काय? पण तुम्ही कुठे जाताय? इन्स्पेक्टरचा फोन आला होता. त्याने मला लगेच तिथे पोचायला सांगितलंय. काही निमित्त सांगून टाळा. पल्लवीला येऊ द्या, मगच जा तुम्ही. गायत्री, मी त्यांना सांगितलंय की मी तिथे पोहोचतोय. गायत्री,
जेव्हा मी स्वतःच त्यांना सांगितलं की मी तिथे येतोय तर मला तर गेलंच पाहिजे ना. आणि इन्स्पेक्टर सांगत होता की कोणते नवीन पुरावे त्यांच्या हाती लागले. जाऊन बघतो काय आहेत ते. तू चिंता करू नकोस. चल येतो मी. आपला बिझनेस उभा करण्यासाठी काहीदा अशी कामं करावी लागतात जी कायद्यात बसत नाही. तुला कळतंय ना मी काय सांगतो? काय कर, माझी मजबुरी आहे. मला हे सगळं करावंच लागेल. तू काहीतरी असं जाळं फेक ज्याने असं वाटेल की युगल किशोरकडून एक्स्टॉर्शन मनी मागितला जातो आणि त्यामुळेच त्याचा खून केला गेला. समजतंय ना मी काय सांगतोय? संपवून टाक युगल किशोरला. तो माझा सगळ्यात मोठा शत्रू. नाही नाही नाही, हा व्हिडिओ चुकीचा आहे. हा माझा आवाज नाही आहे. हा कोणा दुसऱ्याचा आवाज माझ्या पिक्चरवर टाकला गेलाय. सर, हा मला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे तुम्ही कसं बोलू शकता? हा व्हिडिओ आहे तर तुमचाच ना. यामध्ये जो माणूस दिसतोय तो सोहनलालच आहे ना? हो 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 हो, हा मीच आहे. आणि मला चांगलंच आठवतंय की हा व्हिडिओ त्यावेळेचा आहे जेव्हा मी विपुल शहाला भेटायला गेलो होतो. आणि हा दुसरा माणूस जो आपल्याला दिसतोय तो विपुल शहाचा आहे. आणि मला चांगलं आठवतंय की त्याच्याशी माझं काय बोलणं झालं. आपला बिझनेस वाचवण्यासाठी मी कधीच कोणतं असं काम नाही केलं जे कायद्यात बसत नाही. मी माझा बिझनेस स्वतःच्या हिमतीवर उभा केलाय. तुला जे काही करायचंय कर. ज्या खेळी खेळायच्यात खेळ. त्यांच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण कधी माझ्या बिझनेसच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पण तू जर काही वेडवाकड करण्याचा प्रयत्न केलास तर मी पोलिसांकडे जायला जराही अडखळणार नाही. तुला समजतंय ना मी काय बोलतो? आणि मला तुझ्यासारखे लोक पसंत सुद्धा नाही. ते सगळ्यात मोठे शत्रू आहेत माझे. सर, विपुल शहाशी जे काही बोलणं झालं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. पण त्या बोलण्यामध्ये कुठेही युगल किशोरचा काही उल्लेख नाहीये. माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मी त्याला ओळखत सुद्धा नाही. तुम्हाला आठवत असेल सोहनलाल, आजपासून 7 महिन्यांपूर्वी युगल किशोर नावाच्या व्यापाऱ्याची हत्या खरोखरच झाली होती. आणि या व्हिडिओत युगल किशोरचं नाव येण्यामुळे हे अगदी सिद्ध होत आहे की हे प्रकरण त्याच्याशी जोडलं गेलं. रेखा ही भाग्याची. युगल किशोर नावाच्या व्यापाऱ्याची हत्या खरोखरच झाली होती. आणि या व्हिडिओत युगल किशोरचं नाव येण्यामुळे हे अगदी सिद्ध होत आहे की हे प्रकरण त्याच्याशी जोडलं गेलं. तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? ह्या प्रकरणाशी माझं काही देणं घेणं नाही. आणि या व्हिडिओमुळे हे सिद्ध होते अहो की या सगळ्या षडयंत्रामागे विपुल शहाच आहे. तुझं म्हणणं खरं आहे बेटा. आशाकडे व्हिडिओ पाठवणारा हा विपुल शहाच आहे, जो आशाला तुझ्या विरोधात उभं करू पाहत होता. आणि सर, ही गोष्ट तिने डायरीमध्ये साफ साफ लिहिली. आशाची डायरी मिळाली? हो, मिळाली. आणखी अनेक फायलींसोबत आशाची डायरी पण मिळाली आहे, जी वाचल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. ही गोष्ट समोर आली आहे की आशा विपुल शहाच्या कारस्थानांना समजली होती. तिने विपुल शहाला सांगितलं होतं की ती त्या व्हिडिओ फुटेजचा तपास करेल. आणि जर चुकीचं निघालं तर आशा बघा विपुल शहाला सुद्धा कोर्टात खेचून घेणार.
ह्यातून एकच गोष्ट समोर येते की विपुल शहा आपलं सत्य समोर येईल या भीतीने घाबरला आणि त्यामुळे कदाचित त्याने आशा आणि अजयवर गोळीबार केला. होऊ शकतं, पण जोपर्यंत विपुल शहाला अटक होत नाही तोपर्यंत ह्या प्रकरणाबद्दल काहीच बोलू शकत नाही. सर, हा मुद्दा युगल किशोरशी पण जोडलेला आहे. होऊ शकतं की युगलची केस पण सॉल्व्ह होऊन जाईल. एक गोष्ट नक्की आहे की या विपुल शहाला युगल किशोरच्या खुनाबद्दल खूप काही माहिती आहे. खरं सांगायचं झालं तर पोलीस याला एक्स्टॉर्शनचं प्रकरण समजत होती, पण आता मला वाटतं की हा प्री प्लॅन मर्डर होता आणि आता विपुल शहाच्या अटकेनंतरच हे प्रकरण उघडकीस येईल. आता आमचा पुढचा निशाणा विपुल शहा आहे, पण त्याला लगेच अटक करायला हवी सर. आणि त्याच्या अटकेकरता आशाची डायरी सगळ्यात मोठा पुरावा आहे. हो. एनिवे, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन सोहनलाल. थँक्यू व्हेरी मच. सोहनलाल, तुम्ही आमच्या संशय चक्रापासून लांब आहात. विपुल शहाच्या अटकेनंतर अपेक्षा आहे की अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचीही उकल होईल. यू कॅन लिव्ह. सर, या विपुल शहाला तुम्ही लवकरात लवकर अटक करा, ज्यामुळे आमच्या जीवाला सुद्धा शांतता मिळेल. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. बेटा, आता समजलं की लोक नात्यांमध्ये कशी तिरस्काराची भिंत उभी करतात. मला दुःख होत आहे की मी नेहमीच सोहनलालला चुकीचा समजत आलो. बाबा, असं काय समोर आलंय बाबा? बेटा, हेच सांगण्यासाठी मी तुला आज इथे बोलावलंय. हा सगळा खेळ विपुल शहानेच खेळलेला होता. तोच तर आहे जो आशामार्फत सोहनलालला बदनाम करू पाहतोय, त्याला कायद्याच्या तावडीत अडकवू पाहतोय. काय? ते सगळे पुरावे समोर येतात. सत्य समोर आलेलं आहे की विपुल शहाने कसला खेळ खेळलेला आहे. आणि पोलिसांना पण हेच वाटतंय की आशा पण शेवटी विपुल शहाचा हा खेळ समजली होती. मग जर आशाला हे समजलं होतं, मग तिने विपुल शहाला का सोडून दिलं? होऊ शकतं की विपुल शहाची सगळी षडयंत्र उघडी पडण्याची ती वाट पाहत असेल. मग ती कायद्याची मदत घेणार असेल आणि स्वतःला कायद्यापासून वाचवण्यासाठी त्याच विपुल शहाने अजय आणि आशावर हल्ला केला असेल. बाबा, ह्या पुराव्यांच्या आधारावर पोलीस कोणत्या निर्णयावर पोहोचलेत? बेटा, पोलीस ह्या निर्णयावर पोहोचली आहे की ह्या सगळ्या मागे विपुल शहाचाच हात आहे आणि ते विपुल शहाला लवकरात लवकर अटक करायचं म्हणतायत, म्हणजे अजयवर झालेल्या हल्ल्याच्या सत्यापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे पल्लवीची मेहनत आता फळाला येते. तर थँक गॉड बाबा, पल्लवीचे प्रयत्न आता फळाला येत आहेत. हो बेटा, ज्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नव्हतो तो पल्लवीने केला आणि त्याचा परिणाम काय झाला? ती तिजोरी उघडली गेली आणि त्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. नाही कामिनी? बेटा, उदास नको होस. आता ह्या गोष्टीचा दिलासा तर मिळाला ना की अजयच्या खुन्याचा तपास लवकरच लागेल. हे खरंय बाबा. याचा अर्थ सोहनलालच्या बाबतीत आपण जो काही विचार करत होतो तो संपूर्ण चुकीचा आहे बेटा. तो अजिबात गुन्हेगार नाहीये. पण बाबा, मी कधीही विसरणार नाही की कशा परिस्थितीत त्या लोकांनी माझ्या आशाला आपल्या घरी ठेवलं होतं. हो, आणि तो माणूस भले गुन्हेगार नसो, पण माझ्या नजरेमध्ये तो एक चांगला माणूसही नाहीये. नमस्कार डॉक्टर साहेब. हॅलो, तुम्ही लोक आशाला भेटायला आलात? हो. ओके, भेटा तिला तुम्ही. डॉक्टर साहेब, माझ्या मुलीच्या पट्ट्या कधी सोडणार आहात? बस अगदी थोड्याच दिवसांची तर गोष्ट आहे. आता जेव्हा तुम्ही आशाला बघाल ना, तेव्हा खुश होऊन जाल. बस असंच समजा की आमच्या डॉक्टर्सच्या टीमने चमत्कार करून दाखवला. डॉक्टर साहेब, माझी खरंच उत्सुकता वाढली आहे. मला पाहायचंय की आता आमची आशा कशी दिसते ते. बस जशा पट्ट्या सोडवू आम्ही, तो चेहरा तुमच्या समोर येत जाईल. जा आता भेटून घ्या तिला. थँक्यू. वेलकम. चला. चल. रेखा ही भाग्याची. मी तुला सांगितलं होतं की मला फोन कर म्हणून. माहिती किती वेळापासून तुझ्या फोनची वाट पाहतोय मी. मी सांगितलं होतं माहिती काढ की क्राईम ब्रांच वाल्यांचं पुढचं पाऊल काय असेल.
याचा अर्थ आपलं प्रकरण उघडकीला आलं. पोलीस मला अटक करणार आहेत. Right. हे तर मी नाहीच होऊ देणार. तू एक काम कर, लवकर हे शहर सोडून दे. आणि हो, मला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण होऊ शकतं की क्राईम ब्रांचवाले माझा फोन ट्रेस करत असेल. नाव निघतो लगेच. हे कसं काय झालं? मी इतक्या सहजासहजी तर पोलिसांच्या तावडीत नाही सापडणार असा. मला तर अंडरग्राऊंड व्हावं लागेल आता. बोल ना, कधी येतोयस? माहिती नाही कुठल्या शहरात फिरत असतोस. आता मी इथे आले ना, लवकर या आणि भेट मला. माहितीये तुला सोहन काका आणि मावशीला पण भेटायचंय. अरे आईला भेटशील रे. तसंही मावशी पण आईपेक्षा कमी नाहीये, ठीक आहे? ती आईला पटवेल. आता लवकर ये. आय एम मिसिंग यू सो मच. पकडली गेली. अच्छा चल, मी तुझ्याशी नंतर बोलते. बाय. पकडली गेली. आज चोरी पकडली गेली. याचा अर्थ आहे कोणीतरी आहे ज्याच्यावर तू प्रेम करतेस. आज हे सिक्रेट फुटलंस तुझं. हं? चुप 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 चुप, गप्प बस. कोणतरी ऐकेल. अरे स्वतःच इतकी बिनधास्त बोलतेस तू आणि मला सांगतेस की हळू बोल म्हणून. अरे वा. अच्छा आता सांग, कोण आहे हे जनाब? नाही सांगणार मी. का? मला सांग आता. सांगितलं ना नाही सांगणार म्हणून, नंतर सांगेन. आता मला सांग ना तू, आता काय प्रॉब्लेम आहे? हो हो सांगेन. आय प्रॉमिस की मी सगळ्यात आधी तुलाच सांगेन. पण तोपर्यंत हे सिक्रेट आपल्या दोघींमध्येच. समजलं? कोणाला सांगितलंस ना? ओके, तू माझ्या बहिणीपेक्षा जास्त मैत्रीण आहेस. आय प्रॉमिस, मी कुणालाही नाही सांगणार. अगं ऍटलिस्ट माझी तरी भेट घालून दे त्याच्याशी. पाहू तरी दे की तो आहे कोण ज्याने तुझ्यावर जादू केलीये. हो कृतिका, त्याने माझ्यावर कंप्लीट जादू केलेली आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तरीही आमचं प्रेम खूप प्रॅक्टिकल आहे. त्या फिल्म्स सारखं नाहीये. आमचं एकमेकांवर खूप प्रेम असलं तरीही आम्ही आमच्या करिअर्सना खूप महत्व देतो. बघ ना, तो पण आपला बिझनेस वाढवण्यामागे लागलाय आणि मलाही आशासारखी सक्सेसफुल लॉयर बनायचंय. आय मीन वी लव्ह इच अदर. अँड ट्रस्ट मी, आता तो बाहेर गावी गेलाय. तो जसा परत येईल ना, सगळ्यात आधी मी तुलाच भेटवेन त्याला. ठीक आहे? पक्का ना? पक्का. हॅलो, काय? विपुल शहाने आपला फोन स्विच ऑफ केलाय. लास्ट अपडेट काय? ठीक आहे, मी बघतो काय ते. सर, घरात कोण नाही सर. कोणीच नाही सापडणार. निसटलाय तो. फोन पण स्विच ऑफ केलाय त्याने. त्याला कोणीतरी ही बातमी दिली होती की क्राईम ब्रांचवाले त्याला पकडायला येत आहेत. बघूया ना कुठपर्यंत जातो. चला. रेखा ही भाग्याची. आपण सोहनलालच्या बाबतीत अगदी नाही ते विचार केले. त्याच्या बाबतीत चुकीचे विचार करत राहिले आणि त्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच निघाल्या. अजय आणि आशावरच्या हल्ल्यामागे सोहनलालचा हात नाहीये आशिष. नाना, या केसमध्ये विपुल शहाचं नाव नक्कीच समोर आलंय. पण जोपर्यंत विपुल शहाला अटक होत नाही तोपर्यंत ही गोष्ट क्लिअर नाही होणार नाना. आणि नाना एक गोष्ट सांगा, आपण कधी सांगितलं की अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार सोहनलाल आहेत? बेटा, हे नको विसरूस की आपण एकदा त्याच्या बाबतीत विचार तर केला होता ना. नाना, मानलं की सोहनलाल या बाबतीत जबाबदार नाही आहेत, पण कर्तव्याच्या परीक्षेत ते तरी कुठे पास झालेत? आशाला आपल्या घरी नेऊन त्याने कोणत्या कर्तव्याचं पालन केलं? अच्छा, ती गोष्ट तर सोडाच नाना. मला एक गोष्ट सांगा, आशा त्यांची मुलगी आहे. हॉस्पिटलमध्ये ते आशाला बघायला किती वेळा आले हो? कुठे बाप मुलीच्या नात्याची कदर केली सोहनलालने? कुणी नात्यांची कदर केली नाही नाना. कोणाबद्दल बोलताय? बेटा, आशाचे वडील सोहनलाल यांच्याबद्दल बोलतोय. आशाचं नशीब पण बघ ना. आई वडील दोघंही असताना सुद्धा बिचारी अनाथाचं जगणं जगतेय. ठीक आहे, सोड ना सिद्धांत. तू कुठून येतोयस? अरे, मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आशाला भेटायला. सर्जरी नंतर चेहरा चांगला होईपर्यंत डॉक्टरांनी आशाला ज्या पद्धतीने ठेवला हे बघून तर
मी अस्वस्थ झालोय हो. हो बेटा, बस ना. अस्वस्थ होण्यासारखंच आहे सगळं. हो, पण बस असा विचार करून मनाला समजवावं लागतं की येणारा भविष्यकाळ असा नसावा की आशा तिला स्वतःला आरशात पाहून रडेल, घाबरेल. खरं तसं बघायला गेलं तर सिद्धांत, आशाच्या आयुष्यात जगण्यासारखं काय बाकी आहे? नाही कोणी तिच्या ओठांवर हसू आणू शकतं आणि नाही आयुष्य तिच्यावर आता मेहरबानी करू शकतं. आयुष्य जसं असेल तसं आशाला ते जगावं तर लागेलच ना. आणि बस त्याचेच प्रयत्न करतोय आम्ही. हे बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस तर येत जात असतातच. यामुळे माणसाने घाबरलं नाही पाहिजे. हो, आणि जर तुम्हीच लोक असं सगळं बोलायला लागलात तर आशा तर आयुष्यात पुढे पाऊल टाकूच शकणार नाही मग. हो बेटा, तू बरोबरच बोलतोयस, अगदी बरोबर बोलतोयस. माणूस जेव्हा दुःखामुळे हताश आणि हतबल होतो तेव्हा त्याचा हताशपणा दिसायलाच लागतो त्याच्या बोलण्यातून. मी तर एकच गोष्ट सांगेन नाना, की आशा जेव्हा पण या घरामध्ये येईल तिच्यासमोर हताशपणे काहीच बोललं नाही गेलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जे काही होतं ते आपल्या आयुष्याचा एक हिस्साच तर आहे. आशाला ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा होता कामा नये की ती दुःखाच्या गर्तेतून जाते. तेव्हाच तर तिच्या चेहऱ्यावर हसू परत येईल ना. हो बेटा, असंच होईल. अनाहूतपणे तू एक फार मोठी शिकवण दिली आहेस. आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. बेटा, मी ह्याचीच आता वाट पाहतोय की केव्हा माझी मुलगी या घरात परत येईल. मी स्वतः स्वागत करेन जेव्हा प्रवेश करेल ती. मी पण त्या दिवसाची वाट पाहतोय. दोस्तीचं काही कर्तव्य मलाही निभावलं पाहिजे ना. तसं पण नाती किती रूप बदलतायत हे तर बघतेच आहे मी. आणि पुढेही या नात्यांची किती विविध रूप पाहायला मिळणार आहेत माहित नाही. ला ला